नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। शेतकऱ्यांविरोधी वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्यांचा फोटो पोस्टरला धुळ्यात शिवसैनिकांनी मारले जोडे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा पडसाद धुळ्यात उमटलेले असून त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात आज धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत धुळे शहरातील जाशीर आणि पुतळा परिसरात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फोटो पोस्टरला जोडे मारीत आंदोलन करीत त्यांचा निषेध व्यक्त केला। दरम्यान आजच्या या निषेध आंदोलनात शिवसेना महिला आघाडीच्या शुभांगीताई पाटील, अतुल सोनवणे, धीरज पाटील, नरेंद्र परदेशी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। माणिकराव कोकाटेंनी कालच नाही तर 3.5 महिन्यांपासून कृषी मंत्री झाल्यापासून माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांचे मंत्री असून ते शेतकऱ्यांवर असूड उगवत आहेत की काय असं जाणवत आहे। त्यांच्या काहीतरी विचित्र बोलण्याने आधीही शेतकऱ्यांना म्हटलं की शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्यात आलं, नंतर काल सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर गेले त्यांचे अश्रू न पुसता, कारण की एकीकडे महायुती सरकारने ज्या वेळेला त्यांना सत्तेची हवस होती त्यावेळेला निवडणुकीच्या आधी त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आमची सत्ता आल्यावर आम्ही कर्जमाफी करू, शेतकऱ्याचा आम्ही 7/12 कोरा करू अशी एकीकडे भाषा केली होती। आणि मुजोरी सरकारने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी तर अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलीच नाही, उलट आपण बघितलं की अवकाळी पावसामुळे माझ्या शेतकरी मायबापाचं किती नुकसान झालं आणि हे नुकसान बघायला जायसाठी माणिकराव कोकाटे जातात आणि बांधावर नाशिकच्या इथे बांधावर जातात आणि म्हणतात की तुम्ही कर्जमाफी मागतात, कर्जमाफी झाल्यावर तुमच्या लेकराबाळांचं म्हणजे त्यांची तर लेकराबाळाचं म्हणूच शकत नाही कारण की ते तेवढे त्यांची नैतिकता नाही, पण तुमच्या मुलांचे लग्न लावतात, साखरपुडे करतात असं माणिकराव कोकाटे म्हणतात। मला त्यांना विचारावंच वाटतं, कर्जमाफी झाल्यावर की माझ्या शेतकऱ्यांना तो पैसा मिळत नाही तो बँका देतो, कारण की माझ्या शेतकऱ्याने हा पैसा पीक कर्जासाठी किंवा माझ्या शेतकऱ्याने हा पैसा पाईपलाईन करण्यासाठी किंवा शेतीचे अवजारं आणण्यासाठी घेतलेला असतो, पण शेतकऱ्याला ते कर्जमाफी होत नाही म्हणून त्याला शेती विकावी लागते, आत्महत्या करावी लागते। अहो, एकीकडे कृषी मंत्री तुम्ही कृषीप्रधान माझा देश आहे आणि एकीकडे जर शेतकऱ्याच्या लेकराबाळांवर एवढं असूड उगवत असतात आणि इतकं घाणेरडं वक्तव्य करत असतात तर आम्ही शिवसेनेच्या वतीने उद्धव साहेबांची खरी शिवसेनेच्या वतीने आज माणिकराव कोकाटेंचा जाहीर निषेध करत आहोत।